नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात। नागराज आता खोटं खोटं रडायचं नाटक करतो आणि सुमन तुम्हाला कधीही सोडून जाऊ नको, नाहीतर मला वेड लागेल असं नाटकीच बोलू लागतो। कोणाचं लक्ष नाहीये हे पाहिल्यानंतर तो हळूच सुमनला धमकावतो। आता जशी शहाण्यासारखी गप्प बसली आहेस ना, तसंच इथून पुढेही गप्प बसायचं, माझं नाव नाही घ्यायचं हा। आता अर्जुन त्याला रडताना पाहून लगेच बाजूला घेतो, कारण त्या सगळ्याचा सुमनला त्रास होत असतो। आता अर्जुन नागराजला म्हणतो की काका, मला एक सांगा, तुमच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ आला होता, हा व्हिडिओ नेमकी तुमच्या मोबाईलमध्ये कुठून आला हे जरा सांगता का? आणि तो किडनॅपिंगचा व्हिडिओ त्याला दाखवतो। आता तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र सगळेच खूप आश्चर्यचकित होतात। रविराज म्हणतो की तुझ्याकडे हा व्हिडिओ कसा काय आला, हे तू सांगितलं नाहीस। सायली म्हणते, काव्याने जेव्हा फोटो शेअर करण्यासाठी तुमचा मोबाईल घेतला होता ना, तेव्हा त्याच्यामध्ये हा व्हिडिओ सुद्धा आम्हाला पाठवला होता। आता नागराज नाटक करू लागतो की कसला व्हिडिओ, मला तर याबद्दल काहीच माहीत नाहीये, आणि हे जर मी अशी सुमनची अवस्था पाहिली असती ना, तर मला तर तेव्हाच वेड लागलं असतं, मला खरंच माहीत नाहीये या व्हिडिओबद्दल। तेव्हा अर्जुन म्हणतो, हो काका ठीक आहे, आता हे तुलाही माहीत नाही म्हटल्यानंतर ठीकच असेल, नकळत कुठून तरी आला असेल तो व्हिडिओ। नागराज म्हणतो, पूर्णाजी तुझी शपथ, खरंच मला माहीत नाहीये की हा व्हिडिओ कुठून आला। नागराजच्या या सगळ्या वागण्यामुळे सुमनला पुन्हा त्रास होऊ लागतो। सगळेजण खूप घाबरतात। प्रतिमा तर तिला घट्ट मिठी मारून बसते, कारण ती सुद्धा प्रचंड घाबरलेली असते। आता असं ठरतं की सुमनला इथेच ठेवायचं आणि फक्त प्रतिमा आणि रविराज घरी जाणार। नागराजला मात्र या निर्णयामुळे खूप मोठं टेन्शन येतं, म्हणजे भाऊक होऊन हिने जर पुन्हा माझं नाव घेतलं तर, म्हणून त्याच्या डोक्यावरती टांगती तलवार असतेच। आता सायली सगळ्यांना तिळगुळ देते, तशी ती नागराजला सुद्धा तिळगुळ देते आणि त्याला गोड बोला असं टोमणा मारते। आता रात्री सुमनला वारंवार तेच प्रसंग आठवतात आणि ती डचकून उठते। तेव्हा सायली तिला धीर देते, सुमन काकी तुम्ही अतिशय सेफ ठिकाणी आहात, ते सगळं झालं गेलं, आता तुम्ही या सगळ्याचा विचार करू नका, जे काही झालं ते सगळं एक वाईट स्वप्न होतं असं समजून विसरून जा। ती आता त्यांना खूप समजावते। इकडे नागराजचा जीव काही थाऱ्यावरती नसतो, तो लगेच प्रियाला कॉल करून विचारतो की तिने तोंड उघडलं नाही ना, माझ्याबद्दल काही खरं सांगितलं नाही ना। आणि त्या दोघांच्याही गप्पा चालू असतात तितक्यात सायली त्या ठिकाणी येते आणि सायली तिच्या हातातून मोबाईल हिसकून घेते। तेव्हा नागराज तिला म्हणत असतो की मला ना कुठल्याही प्रकारचं आता टेन्शन नको आहे। सायली म्हणते, कसलं टेन्शन नको आहे तुम्हाला, आणि नागराजची तर बोलतीच बंद होते। तेव्हा नागराज म्हणतो, तेच ना, सुमनची तब्येत बरी नव्हती, एवढ्या मोठ्या संकटातून तू बाहेर पडली ना, त्यामुळे तिची विचारपूस करत होतो। सायली म्हणते, मग विचारपूसच करायची होती तर तुम्ही माझ्या मोबाईलवरती किंवा यांच्या मोबाईलवरती का नाही फोन केलात। तेव्हा ती खोटं नाटक कारण सांगून ती वेळ निभावून घेतात आणि प्रिया लगेच तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेते। तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत। अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।